नैसर्गिक शेती करायची म्हटलं तर तिचे आधारस्तंभ माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. जीवामृत, बीजामृत, वापसा, आच्छादन आणि मिश्र शेती. हा जो प्लॉट आहेत ना, हम्म. हम्म. मिश्र शेती आहे. म्हणजे याच्यावर आता भुईमुग टाकलाय आम्ही, याच्या अगोदर वेगवेगळी पिकं होती. त्याचा फोटो तुम्हाला तिथे त्या हॉलमध्ये बघायला भेटला असता. आपण तुम्हाला दाखवलं बघा तो. बरोबर. हां. आणि जीवामृत कसं बनवायचं आहे, दशपर्या, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, जुने जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, घरच्या घरी नायट्रोजन असेल किंवा सूक्ष्म देशी किंवा संवर्धनानुसार आपण जे जीवाणू बनवतोय, असे वेगवेगळे ड्रम आहेत. मग आता आपण तुम्हाला जीवामृत सांगितलं, दशपर्णी सांगितलं, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे किंवा बीजामृत. आता बीजामृत एकदाच लागते लागवडीच्या वेळेस, जीवामृत दर 15 दिवसाला लागते, दशपर्णी 6 महिन्यातून एकदा तयार करायचे, निमास्त्र, ब्रह्मास्त्र हे 6 महिन्यातून एकदा तयार करायचे. म्हणजे अशी वेगवेगळी ड्रम आहेत. पण आपल्या गटामध्ये आपण 10 जण आहेत, 20 जण आहेत. प्रत्येकाने 2 ड्रम जरी केले तरी तुमची संकल्पना चांगल्या प्रकारे चालू शकते. आता काय होतं, गटात 1-2च करतायत, मग ते पटत नाहीत. पण आपण या योजनेत जर भाग घ्यायचा असेल तर आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. 2 लोकांनी एकत्र येऊन काम करा. दोघांनी बीजामृत करा, दोघांनी दशपर्णी करा, दशपर्णी नंतर ब्रह्मास्त्र करा, निमास्त्र करा, डिकम्पोस्टर करा. या पद्धतीने केलं तर तुम्हाला सगळं साध्य होईल. आणि एकत्रित येऊन काम केलं तरच तुम्हाला काहीतरी ब्रँड तयार करता येईल. आणि सगळे एकाने तयार करून काहीच उपयोग होणार नाही. एकत्र तयार करून एकत्र या निश्चित ब्रँडिंग करा, त्याचं मार्केटिंग व्यवस्थित करता येईल. एकत्रित आल्यानंतरची जी आपली शक्ती वाढणार आहे, त्याच्यातूनच आपला खर्च कमी होणार आहे. आणि एकमेकाला आपण कीड रोग नियंत्रणामध्ये जर निश्चित मदत केली तर आपला त्याच्यावरचा खर्च कमी होणार. म्हणजे या दृष्टीतून आपल्याला या योजनेचा भाग घ्यायचा आहे.